मित्रांनो, मराठवाडा केसरी मैदानात आहे आपण. याच मैदानात एक विश्व रेकॉर्ड नोंदला गेला आणि महाराष्ट्रासाठी एक वेगळं मैदान या ठिकाणी संपन्न झालं. गेल्या 15 दिवसापूर्वी एक मैदान झालं, हिंद केसरी मानाचं मैदान, आणि ते घडवून आणलं या संपूर्ण आयोजक कमिटीने. आणि त्याच्याच काही दिवसानंतर म्हणजे आजच्या तारखेला मराठवाडा केसरी मैदान पार पडलं आणि त्या मैदानात देखील एक मोठा उत्साह बैलगाडा मालक चालकांचा दिसून आला आणि चांगला प्रतिसाद बैलगाडा मालकांचा या ठिकाणी दिसून आला. पण कुठेतरी वरुण राजा थोडा जास्तच बरसला आणि त्यामुळं मैदान आयोजकांना कॅन्सल करावं लागलं. जवळपास 68 गट पळाले आणि त्या 68 गटावाल्यांना काय निर्णय घेण्यात आला, कशा पद्धतीने हे संपूर्ण बक्षीस पुन्हा त्या लोकांना कसं दिलं जाईल आणि कसं वाटप होईल, ह्या सगळ्या गोष्टीवर जाणून घेऊ. आणि सर्जेराव भाऊ चव्हाण असतील या हिंद केसरी मानाच्या मैदानाचे प्रमुख मार्गदर्शक आणि एक प्रसिद्ध बैलगाडा मालक लखन बैलाचे मालक. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, आज दिवसभरात तुम्ही नव्हते, कुठेतरी उणीव जाणवली, सगळ्यांनी चर्चा केली, सगळ्यांनी कुठेतरी नाव काढलं, कारण की चांगलं काम करणाऱ्याचं नाव निघतं. त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रातून आलेल्या तमाम बैलगाडा मालक चालक तुम्हाला विचारणा करत होते की भाऊ कुठे आहे. आज माझ्या मागं छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं इलेक्शन होतं. ते इलेक्शन निमित्त आम्ही सगळे त्या कामात असल्यामुळं माझं आज मैदानाकडे येणं झालं नाही. आणि आज मी जेव्हा मैदानात आलो तेव्हा धो असा वरुण राजा पाऊस बरसला, ज्या पावसाची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती सगळ्या शेतकरी बांधवांना. आणि तोच पाऊस आज 4 तारखेला दुपारनंतर मोठ्या जोराचा बरसला आणि त्याच्यामुळं लांब लांबून आलेले संपूर्ण महाराष्ट्रातून, मला वाटतं पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ, खानदेश, सगळ्याच भागातून जेवढे मंडळी आले मराठवाड्यातून, तर त्या सगळ्या बैल मालकांनी मला वाटतं आज 77 गट झाले होते 10-10चे. त्याच्यामध्ये 68 गट पळाले, 7 ते 8 गट पळायचे बाकी राहिले. आणि जे वरुण राजाची सुरुवात झाली तर ती खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी खूपच मोठी बॅटिंग केली. आणि त्याच्यामुळं जेवढे काही प्रेक्षक आले होते, लांब गाडा मालक आले होते, तर इथून पुढचा तो खेळ आयोजक कमिटीला तो थांबावा लागला. कारण हे बघा, शेवटी खेळ आज न उद्या आपण ठेवणार आहे, खेळ हे होत राहणार आहे, परंतु बैल ही आपल्या संपूर्ण बैलगाडा मालकांची ही आपली लक्ष्मी. आणि अशा थोडं पावसाच्या वातावरणामध्ये म्हणजे वल्ल्या वातावरणामध्ये चिखलाच्या वातावरण काही पाया जर खालीवर पडला आणि त्याच्यामुळे एखाद्या बैलाला जर दुखापत झाली तर ती आपल्याला कोणासाठी परवडणारी नसल्यामुळं सगळ्यांना विचारून, जेवढे गाडा मालक होते, प्रेक्षक होते, सगळ्यांशी विचार विनिमय करून मी आता ते लाईव्ह बघत होतो. तर त्याच्यामध्ये सगळ्याची काही आयोजन कमिटी होती, कैलास भाऊ, सुरेश भाऊ, सगळ्या मंडळीने मला वाटतं तिथून पुढं मैदान थांबवण्याचा सगळ्याचा विचार घेऊन ते ठरवला. बरोबर. आता त्याच्यामधले ते डिटेल सांगतील, परंतु मी जे लाईव्हमध्ये बघितलं किंवा सगळ्यांना काय अजून मला वाटतं कमिटी पैसे टाकणार आहे काही थोडेफार, हो, आणि ते सगळ्यांना बक्षीस सारख्या स्वरूपाचं वाटप करून ते देऊन टाकणार आहे ऑनलाईन वापस. बरोबर ना? आणि सकाळी 5 वाजेपासून पाऊस सुरू होता आणि थोडासा पाऊस कमी होता, पण 68 गट पळवले कुठेतरी कैलास भाऊने आणि तोपर्यंत फाटी कडक होती. आता खरं पाहिलं तुम्हाला सांगू का, थोड्या पावसाला ह्या फाटीवर, ह्या मैदानावर काहीच होणार नाही असं मैदान आहे किंवा अशी फाटी. आणि आयोजकाचं सगळ्यांचं, आणि तसंच विशेष म्हणजे सगळे आपले बैलगाडा मालक आणि सुट्टी मेकर असतील, सगळ्यांचं विशेष कौतुक करावं लागेल की त्यांनी इतकं थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळं पटापट गट खाली नेले, पटापट सोडे. कारण एवढे मोठे 68 गट बी पळून येणं शक्य नव्हतं आणि ते शक्य सगळ्या कमिटीने सगळ्यांनी करून दाखवलं. ज्या पद्धतीने हिंदकेसरी मैदान झालं होतं आणि त्याचं बरोबर 2 वाजता सगळे गट संपून 6:01 फायनल झालं होतं. तर मला वाटतं आता त्याच्या अजून एक अर्धा तास अगोदर फायनल झालं असतं असं या सगळ्या मंडळींनी मनात ठरवलं होतं. वाटचाल पण तशी चालू होती, पण कुठंतरी ठीक आहे, काही खुशी काही गम, आपल्या पावसाची पण गरज आहे, प्रत्येक जण आनंद घेऊन गेला. पूर्ण मी पाहत होतो लाईव्हमध्ये, पुरे ओले चिंब होत होते. कुठलाही सुट्टी मेकर असेल किंवा प्रेक्षक असेल, कोणी काही छत्र्या नव्हत्या, हो, सगळे वल्ले झाले. आणि मला वाटतं पावसात वल्लं होणं पण चांगलंच आहे. म्हणून मी खरं तर तमाम सगळ्या बैलगाडा मालक, चालक, प्रेक्षक या सगळ्यांना खूप त्यांचं कौतुकच करेल. कारण इतक्या पावसामध्ये सुद्धा आपण एवढ्या लांबून, पावसाचं वातावरण असताना इथं पावत्या टाकल्या, इतक्या लांबून आले. आता खरं पाहिलं त्यांचा खर्चही झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्याबद्दल तर वाईट वाटतंच आहे. परंतु पाऊस पण आपल्याला पाहिजे होता. परंतु मी सगळ्याला एक आश्वासित करू इच्छितो, कोणी नाराज होऊ नका, पाऊस थोडा थांबला की ह्या मैदानामध्ये, हो, ह्या मैदानामध्ये तुमची अर्धी पावतीचे पैसे मी एकटा भरील, हो, आणि तुम्हाला अर्ध्या पावत्या इथं पळवायला देईल.
हे आज मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ जर 1 लाखाचं बक्षीस असेल आणि जर तिथं 1,000 रुपयाची तुमची पावती फीस असेल तर त्यातले 500 रुपये मी एकटा भरल आणि त्याला 500 रुपयेच फीस भरायला लावेल. ज्या मैदानाचं एक म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला, की ह्या गाडा मालकाविषयी सहानुभूती आणि इथपर्यंत आले, पेट्रोल डिझेल खर्च केलं, इथं जे बी याच्यानंतरचं मैदान होईल तिथं त्याच्यातले अर्धी फीस मी सगळ्या जेवढे बी समजा 1,000 जरी गाड्या मालकाने सहभाग घेतला हो, आणि ती समजा 1,000चं मैदान म्हणजे 500 रुपये त्याप्रमाणे मी सगळ्यांचे पैसे भरल. म्हणून त्याची म्हणजे मी आज 100% आश्वासन देतो सगळ्यांना, सगळ्या गाडा मालकाला, की याची भरपाई आपण पुढच्या मैदानात काढू. ते काही सगळ्यांना कमी जास्त वाटून देणार. याच दृष्टिकोनातून बैलगाडा मालक कुठेतरी आज नाव काढत होतं. तुम्ही उपस्थित नव्हतात तरी देखील बैलगाडा मालकांचा एक कुठेतरी विश्वास तुमच्यावरती आहे आणि प्रामाणिक काम करण्याचं जे तुमचं मानस आहे तर ते कुठेतरी वेळोवेळी दिसून येतं. आयोजक आहे कैलास भाऊ हिवाळे. भाऊ, काय सांगाल, मैदान एक चांगल्या पद्धतीने पार पडलं. सकाळपासून भूमिका होती लवकरात लवकर कुठेतरी मैदानाचा फायनलचा फेरा झाला पाहिजे. हो, नक्कीच. सगळे आमच्या आयोजक कमिटीचे सर्व सदस्य असेल, सर्व आयोजक असेल, शर्तीचे प्रयत्न करत होते की मैदान पार पाडण्यासाठी. परंतु खरं आपण जर बघितलं, जसं हिंदकेसरी मैदानाला आपण 7 वाजता पळून आपल्याला गट करायला 3 समजा 2-2:30 वाजले होते. परंतु आजची परिस्थिती, आपण सकाळपासून 6 वाजेपासून येत होतो. पाऊस टिप 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 पाऊस चालू होता. पावसाचं प्रमाण जास्त नव्हतं आणि बैलगाडा मालकांची पळण्याची इच्छा होती. खरं तर आपण सकाळी पण सगळ्या गाडा मालकांना विचारलं होतं पळायचं का नाही, परंतु प्रत्येक बैलगाडा मालकांचं एकच म्हणणं होतं, या पाठीवर काही होत नाही, तुम्ही पळवा. हे बैलगाडा मालकांच्याच म्हणण्यानुसार आपण पळवलं. नाही तर गट पण पळवण्याची आमची इच्छा होती की थांबून घेऊ. परंतु या ठिकाणी सगळ्यांनी परिश्रम घेतले, मेहनत घेतली. त्या मेहनतीचं आणि अवघ्या मला वाटतं जवळपास आपल्याला 9:45 वाजले होते गट सोडायला सकाळी. 9:45ला गट आपण सोडून सुद्धा 68 गट आपले जवळपास 2:30 वाजेपर्यंत संपले होते. परंतु वरून राजाने लयच आज धुवेदार भाऊ म्हणले तशी लय बॅटिंग केली आणि खूप आनंद पण मिळाला. पण भाऊ म्हणले तेवढं फक्त खंत एकच असेल की बा मैदान पार नाही पडलं. आनंद सगळ्या बैलगाडा मालकांना हा आहे की जवळपास 68 बैलगाडा मालक या ठिकाणी विनर ठरले आणि 1 नंबरचा मानकरी ठरले. त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी आनंद होता. हे बघा, इथं सगळ्यात महत्त्वाचं काय, इथं येणारा प्रत्येक गाडा मला कोणी असेल, आता मी स्वतः गाडा मला की भाऊ हे सगळे हे पैशासाठी कोणी करत नाही. बरोबर. कारण की याच्यात किती पैसे मिळते आणि काय मिळते हे गाडा मालकालाच माहिती आहे. दुसरं कोणी समजू शकत नाही. इथं ही आनंदाची गोष्ट आहे. आणि गट पास झाला काय, सेमी पास झाला काय, गटात पडला, परंतु सगळ्यांना गुलाल लागला. हे सगळे गुलालासाठी खेळणारे आज 68 लोकांच्या अंगाला गुलाल लागला, हे ते 1 नंबरच झाला त्यांच्यासाठी. नक्कीच. आणि 1 नंबरचा मान त्यांना आहेच आज. आता कशा पद्धतीने तुमचं ते वाटप राहणार आहे? आता आपल्याकडे 8 बक्षीस आहे. आपल्याकडे कसं आहे, आपण काय केलं, आपल्याकडे 68 गट पळाले. 68 गटात आपल्याकडे जी बक्षिसाची रक्कम आहे ती रक्कम डिवाइड बाय 68, म्हणजे सगळ्यांना सेम सगळ्यांना ते पैसे पोच होतील. आणि जे आपल्याकडे 10 गट पळायचे राहिले त्या 10 गटाच्या 80 लोक, त्या 80 लोकांची एंट्री फीस आपण रिटर्न केल्या, या ठिकाणी प्रवेश फी आपण परत देणार आहे. बरं, याच्यात जे 68 गटामध्ये जे असतील सामना गाड्या, तर त्यांना कसं तुम्ही ते डिवाइड? आपण काय केलं, आता हल्ली मैदानात कसं होतं की सगळीकडेच जर कधी मैदानात सामना झाला तर समजा जे बक्षीस, समजा फॉर एक्झाम्पल 5,000 रुपये येणार आहे तर ते दोघांना 2,500 आहेत. आपण ते न करता जेवढे पण सामना असेल सगळ्यात प्रत्येकी तेच बक्षीस दिले जाईल. सोले ते सामन्याच्या 2 गाड्या असो, 4 असो, 6 असो, ते कमिटी ते पैसे टाकून सगळ्यांचे भरून द्या. परंतु ते सगळ्याला सारखं, म्हणजे कुठेतरी बैलगाडा मालकांच्या हिताचा निर्णय. बैलगाडा मालकांचा सगळा खर्च याच्यातून निघू शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. एका मालकाला किती खर्च आहे, परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण जर त्याला 2 आणि 4 हजार जात असेल तर ते चुकीचं आहे. किमान त्याचा डिझेल खर्च निघावा एवढंच आहे. गाडा मालकाने 1 नंबर केला तरी पण त्याला पैसे उरत नाही, आपल्याला आम्हाला चांगलं माहिती. नक्कीच एक समाधानकारक कुठेतरी बैलगाडा मालकांसाठी हिताचा विचार करून आयोजक कमिटीने निर्णय घेतला आणि त्याचं स्वागत देखील बैलगाडा मालकांनी केलं. जाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू होतं. आपल्यासोबत या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहे सुरेश भाऊ राठोड. भाऊ, काय सांगाल, तुम्ही मैदानात सकाळपासून होता आणि एक चांगलं मैदान कुठंतरी पार पडत होतं, पण वरुण राजाने दमदार बॅटिंग. सकाळपासून जसं तुम्ही बोललात, आम्ही आलो, पहिले पाठीचं पूर्ण निरीक्षण केलं. पाठी पळण्यासारखी होती आणि आम्ही पूर्ण सर्व जमून असा निर्णय घेतला की
आपण पळवायचं, कारण की पाटी एवढी चांगली आहे की असे रिमझिम पावसामध्ये या पाटीला काहीच होणार नाही. पण 68 गटानंतर खूप जास्त पाऊस झाला आणि आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की आता थांबलं पाहिजे. की कोणत्याही जसं भाऊ बोलले की बैलांवरती आपण लक्ष्मी समजतो, तसंच विषय आहे की बैल आपला सर्वांचा नंदी आणि लक्ष्मी आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि असं संघटनेने आम्ही ठरवलं की आता थांबलं पाहिजे. बरं, एक संघटनेचे पदाधिकारी म्हणून एक चांगला निर्णय कुठंतरी घेतला तुम्ही. पण पुढच्या मैदानाची काय तयारी असेल? कारण की आता सध्या पावसाचे दिवस आहे आणि या सगळ्यांच्या मनात एकच होतं की पुढचं मैदानाची तारीख कधी लॉन्च होणार. सँडे भाऊ, असं चाललंय ना आता की मग अशीच एक अनाऊन्स केलं आहे की आम्ही आयोजकांना असं प्रोत्साहित करतोय की तुम्ही लवकरात लवकर मैदानं घ्यायचा प्रयत्न करत राहा. असे 1-2 मैदान आपल्याला मध्ये जरी आपल्याला सोडले तरी चालेल, पण आमचा एकच उद्देश आहे संघटनेचा की कोणाचाही बैल घरी बांधून राहता कामा नये. याच्यासाठी आम्ही आयोजक म्हणून स्वतः पण आम्ही होतोय, जे आयोजक आहेत त्यांना आम्ही प्रोत्साहन देतोय. अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर व उर्वरित जो महाराष्ट्राचा भाग आहे सर्वांना आम्ही आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच, शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद. आणि संपूर्ण आयोजक कमिटी असेल किंवा सर्जेराव भाऊ चव्हाण मित्रमंडळ असेल, हे सकाळपासून यांचं कष्ट कुठेतरी दिसून आलं आणि त्या कष्टाचं फळ म्हणून 68 गट या ठिकाणी पळाले आणि जवळपास 3 वाजेच्या आत हे 68 गट पळाले. उरलेले 10 गट होते, त्या उरलेल्या 10 गटाच्या 80 लोकांना देखील 1200 रुपये पावतीप्रमाणे त्यांचे पैसे वापस दिले जातील आणि 68 गटावाल्यांना हे प्रत्येकी सारखे पैसे या ठिकाणी आयोजक कमिटीकडनं देण्यात येणार आहे. याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. प्रत्येकाला पैसे हे व्यवस्थितरित्या पोहोचतील हे देखील विचार करा आणि प्रामाणिकपणे ते पैसे आपण घ्यावं हीच विनंती करतो. धन्यवाद.